तर नमस्कार माझ्या भावांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग NSS कॅम्प पार्ट 2 मध्ये. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितले की आम्ही या शाळेमध्ये राहायला आलोय. NSS कॅम्प आमचा या शाळेमध्येच होता. या शाळेमध्ये होता मला इथल्या शाळेतले सर लोक, विद्यार्थी यांच्यासोबत आमच्या दोस्ती झाल्याच पाहिजे. आता इतके दिवस राहायचं मला, त्यांनी मी आम्हाला ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे आणि आम्ही बी त्यांना ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. हे लहान लेकरं तर इतके भारी होते ना, आम्ही जी सांगन ती करायला तयार होते. आम्ही त्यांना ध्यान करायला लावलं, ते ध्यान बी करत बसले. त्यांना बी माहीत नाही का आम्हाला नेमकं सांगायला लागले तरी काय, ही येडेत का आम्ही येडेत, ती त्यांची त्यांना कारण आम्हाला कारण. त्यामुळे आम्ही निघूनच आलो हो तिकडनं. आता म्हणलं इथं काम बी करून घ्यावं लागलं, नाही तर सर आम्हाला असे हाणतीन. NSS कॅम्पला आलो तर नाही तू मार खायचं नको म्हणलं रे बाबा. आरीचे खोरी पाटे पावडे आणले मला, आम्हाला तर तिथंच कळालं आम्हाला लय काम आहे या कॅम्पमध्ये. ते सर म्हणले तुम्ही जावा लवकर, तुमच्या बॅगा बिगा ठेवून घ्या आणि लवकरात लवकर तुमचे सगळीतले काम आपटून घ्या, आपल्याला जायचं गावामध्ये. सर म्हणलं काय सर, आपल्याला खरेदी बिरेदी करून देणार म्हणले काय गप्पे म्हणलं जायचं आपल्या तिथं उद्घाटन आहे आपल्या NSS कॅम्पचं आज. म्हणलं सर चांगले उद्घाटन करून आमचं मस्तपैकी NSS कॅम्प तुम्ही सुरू करणार आहेत सर. त्यांना म्हणलं तेवढं फक्त काम जास्त का सांगू नका तो. ते सरने आपलं मस्तपैकी भाषण तर सुरूच केलं होतं. तिथं आलो ते प्राचार्य सर. आता म्हणलं आता काय 2 तास आम्हाला इथनं काय हालायलाच भेटत नाही, पण जाऊ द्या म्हणलं आपल्याला इथं जरा NSS कॅम्पची माहिती जरी जाणून घेतली का, नंतर काम काय करायचं ते आपल्याला कळून तरी येत नाही म्हणलं तेवढं तर आहे करावं. जेवण बिवण झालं आणि मस्तपैकी आलो आम्ही रूममध्ये. आणि जर 10-15 पोरं एक जागेवर जमली आणि त्यांनी कालवा नाही केला, असं कधी होणारच नाही हो. मस्तपैकी आम्ही तर डीजेवर डान्स बिन्स केला. डीजे म्हणजे आमचा स्पीकर, फक्त डीजेचे आमच्यासाठी स्पीकर आहे बघा. आणि मस्तपैकी आमचं काय ठरलं होतं, जे बी झोपन त्यांना डायरेक्ट थोपटा चालू होती. मग काय ते आता रात्रभर नाही झोपलं तरी आम्हाला काय टेन्शन नव्हतं. हे तर ब्लॉग तुम्हाला एवढा आवडलाच असेल एवढीच अपेक्षा करतो. पुढचे बी ब्लॉग आणि पुढचे बी पार्ट लवकरात लवकर बघा. विवेक तागडे ब्लॉग पार्ट 3 नक्की बघा, कारण तुम्हाला लय मजा येणार. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय.